हॅलो सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. आज दिवसभर बरेच कामं करायची होती, पण सर्वात अगोदर म्हटलं नाश्ता करून घ्यावं. तर आंघोळ वगैरे करून झाली होती माझी. आणि नाश्त्याला आज मटकीची उसळ बनवली होती मी. सकाळीच मटकी घेऊन ठेवली होती आणि मग त्याच्यासाठीच मी कांदा वगैरे कापून घेतला होता आणि मटकी पण बनवायला घेतली. तर कांदा वगैरे चांगला थोडंसं मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे ॲड केला, 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्या आणि त्याच्यामध्येच हळदी आणि नमक टाकलं आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर मटकी सोडून दिली त्याच्यामध्ये. आणि कमी गॅसवरच चांगली मटकी शिजू द्यायची मस्त छान. वाफेवर शिजते आणि थोडंसं पाणी जर ॲड करायचं असेल तर पाणी पण ॲड करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मटकी वगैरे शिजून झाली होती आणि नाश्ता पण करून घेतला होता आम्ही. आणि मिस्टरांनी आणलं होतं चिकन. आणि आज स्पेशल कोणतरी येणार आहे, ते तुम्ही म्हणजे नक्की व्हिडिओच्या शेवटी दिसणारच आहे तुम्हाला. तर त्याच्यासाठीच मसाला वगैरे भाजून घेतला मी. त्याच्यामध्येच कांदा वगैरे घेतला होता आणि एक टोमॅटो घेतला होता, हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण आणि ते सगळं चांगलं भाजून घेतलं. आणि मधातच माझं गोड पिल्लू आलं, तर त्याला घेऊन मग एक पप्पी दिली. आणि आज आले होते माझे नानाजी, माझ्या मम्मीचे पप्पा. तर त्यांच्यासाठीच आज नॉनव्हेज बनवलं मी. तर मसाला वगैरे भाजून झाला होता, मिक्सरला पण फिरून झाला होता. आणि त्याच्यानंतर चांगलं चिकन वॉश करून घेतलं मी, 2-4 पाण्याने चांगलं धुवून घेतलं, त्यांना चांगलं क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मसाल्यामध्ये टाकून दिलं. त्याला पण चांगलं मिक्स करून दिलं आणि वाफेवर थोडंसं 5-10 मिनटं शिजू दिलं. आणि त्याच्यानंतर मी गरम पाणी ॲड केलं होतं आणि एका साईडला पोळ्या पण टाकून घेतल्या मी, कारण की बापूला वापस जायचं होतं माझ्या नानाजीला 2च्या गाडीने, त्याच्यामुळं. तर लवकर स्वयंपाक वगैरे करून घेतला होता मी. आणि त्याच्यासाठी सलाद वगैरे पण कापला होता एका साईडला. आणि थोडंसं चिकन ठेवलं होतं मी मॅरिनेट करून. हे चिकन रोस्टेड बनवलं होतं थोडंसं, कारण की माझ्या नानाजीला आवडते. मी 2-3 वेळेस माझ्या आजीकडे गेली होती तेव्हा मी बनवलं होतं. तर मग बनवा म्हटलं आज. मग जेवण वगैरे झालं होतं आणि ते चालले होते. तर जाताना थोडासा व्हिडिओ काढला मी आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे वॉश करून घेतले मी आणि वर टाकायला गेली होती. कारण की घाईघाईमध्ये आले होते, कारण की शेतामधल्या शेंगा संपत आल्या. तर ते म्हणत होते की शेंगा, बोरं आणि गावरानी अंडे होते, तर ते पण थोडेसे घेऊन आले होते. आणि हरभऱ्याची भाजी पण आणायची होती. तर असेच भेटीला आले होते ते, म्हणून मग लगेच वापस गेले. राहा म्हटलं, पण राहिले नाही ते. आणि कपडे वगैरे पण मग मी वाट सुकून टाकले. आणि मी तुम्हाला दाखवते की काय काय आणलं होतं ते बापून. बघा, हे तुरीच्या शेंगा आणल्या होत्या, बोरं आणले होते, खूपच गोड होते, मस्त. माझ्या छोट्या मुलानं पण खाल्ले. आणि अंडे पण आणले होते, जास्त नाही पण आणले, पण यालाच प्रेम म्हणतात. आणि त्याच्यानंतर एक कस्टमर पण होता, तर त्याची हेअरस्टाईल करायची होती संध्याकाळी आणि त्यांचाच प्रोग्राम होता, तर आम्हाला पण जायचं होतं. तर आज मी माझं पण एक छोटंसं म्हणजे मेकअप ट्युटोरियल दाखवतो तुम्हाला. साधा सिंपल मेकअप कसा करायचा, किंवा ऑफिसला वगैरे पण असा तुम्ही मेकअप करू शकता. बाहेर वगैरे कुठे मार्केटला वगैरे चालले किंवा दिवसभर कुठं फिरायला वगैरे चालले, तर साधा सिंपल एकदम लाईट वेट. त्याच्यासाठीच मी अगोदर स्प्रे मारून घेतला, गुलाब जेलचा स्प्रे होता तो. आणि त्याच्यानंतर मग मॉइश्चरायझर पण लावून घेतलं होतं, ते दिसलं नाही म्हणजे लावलं होतं मी पण. आणि त्याच्यानंतर मी फॉरेवर 52चं फोऱ्याचं कन्सिलर राहते ना, त्याच्यामधलाच कन्सिलर करून, म्हणजे अगोदर ते माझे थोडेसे डाग वगैरे आहेत, जास्त नाही, थोडेसे आहेत 2-3, तर ते लावून घेतलं. आणि त्याला नंतर हाईड करायला परत एक थोडासा लाईट शेड घेतला आणि ते पण चांगलं लावून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग मी फाउंडेशन घेतलं होतं, शुगरचं फाउंडेशन होतं, ते फाउंडेशन घेतलं आणि ते पण चांगलं ब्लेंड करून घेतलं, लावून घेतलं.
तुम्हाला जर प्रोडक्ट दाखवून जर मेकअप करायचा दाखवायचा असेल तर ते पण कमेंट करून सांगा. जर तुम्हाला आवडत असेल माझे मेकअपचे व्हिडिओ किंवा तुम्हाला कोणते व्हिडिओ आवडतात माझे बघायला, रेसिपीचे किंवा डेली व्लॉग किंवा मेकअपचे, तर ते पण मला कमेंट करून सांगू शकता. मी त्याच्यावर पण एक नवीन व्हिडिओ बनवीन. आणि जर स्पेशल मेकअपचा पाहिजे असेल तर मी तो पण व्हिडिओ तुमच्यासाठी काढून शूट करून तुम्हाला दाखवेन. तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला काय बघायला आवडते. त्यानंतर मी घेतलं होतं ब्लशर. थोडंसं हलकं हलकं लावून घेतलं, जास्त नाही घ्यायचं. डस्ट ऑफ करूनच लावायचं. आणि ब्लशर वगैरे झालं होतं माझं लावून. त्याच्यानंतर मग मी केस पण करून घेतले आणि आम्ही निघालो कार्यक्रमाला. बड्डे होता या छोट्या बेबीचा, तर त्याच्यासाठीच आम्ही गेलो होतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चला मग भेटू.